तर इथे त्रिशासाठी मी शेवयाची खीर बनवत होती आणि तिकडे ना आमच्या घरात खूप पाहुणे होते। मग इकडे माझी चुलत जाऊचं घर आहे ना, तर तिकडे मी त्यांच्या किचनमध्ये बनवत होती आणि त्रिशासाठी ना ती काहीच खात नाही, त्याच्यामुळे मी वेगळं काही ना काही करत असते। तर हे असं किचन आहे माझ्या चुलत सासूचं आहे। पूर्ण सगळे जॉईंट फॅमिली राहतात, ते पण इकडे जास्त करून जॉईंट फॅमिलीच राहतात, वेगळे जास्त कोणी राहत नाही। तर ही त्रिशासाठी खीर बनवली, आता खाऊ घालते मी तिला। आणि इकडे आल्यापासून ना तर त्रिशा इतकी मस्ती करते ना, तिला खेळवायला पण खूप जण होऊन गेलेले आहेत, भाऊ बहीण, आणि खूप एन्जॉय करते ती। आमच्यापेक्षा पण ती जास्त खुश आहे, कारण तिकडे आम्ही एकटं राहतो आणि इकडे तिला खेळायला पण खूप जण भेटून गेले ना म्हणून। तर त्रिशा ना खूपच कॉमेडी होऊन गेली आहे। 2-3 दिवस झाले होते आम्हाला इथे यायला, आणि ती इतकं म्हणजे खूपच नवीन काही शिकलेली आहे ती ॲक्टिंग करायचं, तुम्ही पाहाच पुढे। तर हे जुनं घर आहे आमच्या घराच्या मागेच, तर तिथे ना भाजीपाला लावलेला आहे आणि असं ग्राउंड आहे। तर तिकडे थोडासा व्हिडिओ शूट केला, कारण ना त्रिशा पाहुण्यांमध्ये राहतच नव्हती, तिकडे खूप गर्दी होती ना आमच्या घरामध्ये। तर ना इकडे त्रिशा खूप एन्जॉय करते आहे आमच्यापेक्षा पण, आणि इथे कसा दिवस उगवतो कसा जातो आम्हाला समजत नाहीये। बस हा होता माझा मिनी ब्लॉग।